मंगलम भगवान विष्णुः मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। कुमटा म्हाळसा नारायणी देवस्थानांतू आईचे दिवसाक निज ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष पंचमी शुक्रवाराचे संध्याकालीन समयाचेरी शांतेरी कृपा म्हणल्या हे एक वास्तूचे उद्घाटन स्वाम्याले उपस्थिती विशेष जावन रामदेव वीर विठ्ठलाले उपस्थिती तशी म्हाळसा देवीले उपस्थितींतू आयच्या दिवसाक हे शांतेरी कृपाचे उद्घाटन घडील आसा। हांगाचे आढळीत मंडळी अनेक पंथा आयले। अनेक पंथ आयले तेन्ना आमी विचारचे तुमगेले कट्टडाचें काम खंय जालें म्हणून ना आनीक जाता आसा आयल तेन्ना तांणी सांगता आशिल्लें मुखार आमी कर काम म्हणून आसा। ते दांटून आयले नंतर आनीक खंय म्हळ्यार मुखार वचत आसा कित्याक म्हळ्यार हांगा धार्मीक कार्यक्रम वैके जाता आसा, अनेक दिकान कन्स्ट्रक्शन वैके जाता आसा, हांगा जाग वैकेची येवचेक वचचेक आनी अनानुकूल आसा। ताजे मध्य हे एक कट्टड निर्माण करता म्हळ्यार मस्त एक चॅलेंजीस हांगा आसा। तशें आसतना पदे पदे आयले तेन्ना आमी तांणी विचारता आशिल्लें की आमी आमगेलें फंक्शन जाले नंतर तांणी प्रयत्न आशिल्ले किंतु तेन्नाही हें जालें नाशिल्लें। सो अशी करत 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 अंतीम जावन आतां निज ज्येष्ठ मास शुक्ल पंचमी दिवसाक आतां हांगा उद्घाटन जावन गेनू तुमगेले दराक प्रस्तूत आसा म्हळें अत्यंत संतोशाचो विशय। सर्व लोकांक उरता की आमगेले कुलदेवस्थानांतू असले एक कट्टड निर्माण करका आमगेले कुळावी जन वैकेची हांगाची वास्तवी करका आनी वास्तवी करून घेवन तांणी तांगेले कुळावी कुलदेवाल सेव करका म्हणले एक इच्छा सर्व लोकांच्या मनांत उरता। त्याची प्रमाणे हांगाचे आढळीत मंडळीन एक सानशी करका म्हणून आशिल्लें पयलीं खाली किचनाचे करका म्हणले केले कडे प्लॅन रिवायज जावन गेनू फर्स्ट फ्लोर जावन आतां सेकंड फ्लोर पर्यंत जावन गेनू 2 वर्सान सुसज्जीत जालें तसले एक कामगारी हांगा पळोवचेक मेळ्ळे हे अत्यंत संतोशाचे विशय अशें म्हळें। आतांची मस्तेक दानी लोकांक स्वाम्याले उपस्थितीन तांकां एक फलमंत्राक्षत एक प्रसाद तांकां प्राप्त जाल्लो आसा। जिवनांतू 2 मात्र स्थिर बाकी उठूच अस्थिर ते 2 खंयचे म्हळ्यार धर्म आनी कीर्ती हे 2 मात्र स्थिर बाकी उठूची अस्थिरम। त्यातून अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धनम यौवनम अस्थिरम पुत्रदाराश्च धर्म कीर्ती द्वयम स्थिरम म्हणून सांगिल्लें आसा। हाजे अर्थ कसान की म्हळ्यार अस्थिरम जीवितम लोके हे जगांत आसतना आमगेलें जीवन कसन आसा ते स्थिर न्हय म्हळ्यार कसान की म्हळ्यार एक आयुष्य सामका जन्म आयले कुडेन आमगेलें एक मरण निश्चय जावन घेवन उरता। आमी स्थिर जावन घेवन उरचें जायना हे ना हांव शाश्वत जावन घेवन उरता म्हणून कोणें एकलो व्यक्ती ही सांगना कित्याक म्हळ्यार ताका गोत आसा एक ना जाल्यार एक दिवस मरण आसाची म्हणून तातूंत तें स्थिर न्ही। अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धनम यौवनम पयशे हे वैकेची कायम आमगेले वट्ट उरता म्हणून सांगचें जायना। कितले तुमी FD करा कितले गव्हर्मेंट बॉन्डांत घाला लास्ट ते स्थिर जावन घेवन तुमगेले उरना एक खर्च जावन घेवन उरता ना जाल्यार तुमी सोण घेवन वताची स्थिर म्हणलें ना एक पयशे सोण घेवन वचका। यौवन आमगेले यौवन कसन आसा त्या वैकेची स्थिर जावन घेवन ना कित्याक म्हळ्यार आमी सांगता टीनेज चाल जाता एक 13 वर्सांनी टीनेज चाल जाल्ले एक 20 की 22 वर्सां कडे वृद्धाप्य जिवना पर्यंत पावता तो हे यौवन वैकेची तितलो काल पर्यंत मात्र उरता तदनंतर त्या वैकेची तुमकां साथ दिना। सो त्या यौवन म्हळ्यार वैकेची अस्थिर जावन घेवन आसा। अस्थिरम पुत्रदाराश्च
चौडुवां बायल हे वैकेची कायम तुमगेले ಒಟ್ಟು उरता म्हणून तुमकां गॅरंटी ना. तुमगेले चौडू उरो ना तुमगेले बायल असल्यार वैकेची ते स्थिर जावन गे लास्ट काल पर्यंत उरता म्हणून तुमकां सांगचें जायना. सो असेल असताना कसन स्थिर जावन घेन आसता जगतांत म्हणटना धर्म कीर्ती द्वयम स्थिरम. कसन तुम्ही धार्मिक आचरण करताची आणि ते खंय खंय दान कर्म करताची ताजेन कसन एक कीर्ती तुमकां प्राप्त जाता त्या मात्र स्थिर जावन घेवन उरता विना बाकी खंयचेची स्थिर जावन घेवन उरना. त्या निमित्तान आज ही कोणे दान आसाच केलो लोक म्हळ्यार मुकावील दिवसांतू तांणी केलेली तसल दान कर्म कसन आसा मुकावील 50 वर्ष जाल्यार वैकेची उडगास करून घेवचेक जाता त्याची कीर्ती तांगेले. त्याची आयच्या दिवसाक तांणी देवील सन्निधानांत जोडून घेतिल्लो आसा. देवाले कसन जोडून घेतले की म्हळ्यार तांणी केले तसल धार्मिक कार्य तांणी केले तसले कीर्ती आज ही तांणी सांगनात ए मागेल नांवांनी सांग नाका हांव केल्या म्हणून सांग नाका. बट फाल्लेक एक दिवस कोणे तरी आडळीत मंडळी हे आस पळय ताण दिलेले आनीक 100 वर्ष जाल्या नंतर हे पळय ताण डोनेशन दिलें हे भांगर ताण डोनेशन दिलें. तो मनुष्य आज ना. मनुष्य ना जाल्यार वैकी ताण केलेले कार्य आज वैकेच उडगास दवर घेतात. त्यात कोण धार्मिक कार्य असेल एक दान कार्य करत उरलं म्हळ्यार तागेल केन्नाही उडगास करताची तागेल कीर्ती गुणगान करताची. त्या निमित्तान आमी अत्यंत दानवीर म्हणून कोणे तरी विचारले रे कोणाला नाव सांगता तुम्ही कोणाले कर्णाला नाव सांग. तुम्ही पळयले वे कर्णा काय तुम्ही पळयले ना तर तुम्ही कर्ण म्हणून कशी सांगले ऐकले तागेले कीर्ती तागेले ऐकले हो अशी मस्त दान करता आशिल्लो हाणें अशी अशी दान केलें कोणकी तुमकां सांगिल्लो आसा हो कर्णान असल संदर्भ आयलतना ताणें आपणेल कवच कुंडल उठूची ताणें दान केलें. एक हुंड वैकेची ताणें हें केलें ना हे उठूची 4 लोकांनी तुमकां सांगलें. त्या 4 लोकांनी सांगिल्ले निमित्तान तागेले कीर्ती गुणगान करत गेले. तातूंत खन्ना प्रश्न विचारले दान शूर जावन घेवन आशिल्लो व्यक्ती कोण म्हण कुडेन कर्ण म्हणून तुमी सांगताचे. सो तशीची म्हाळसा नारायणी संस्थानाचे हे लिफ्ट कोण दिलें म्हण हाण दिलो मारया. ते कट्टड फर्स्ट फ्लोर कोण बांद म्हण हाण दिलें हेचीची 4 लोकांक फाल्याक आयकूचे तशें त्यातकून हे मात्र स्थिर कायम कोणे तरी सांगत उरताचे हाण दान केलें ताण दान केलें. सो त्या निमित्तान ते कीर्ती मेळटा म्हळ कितें न्ही ऑटोमॅटिकली ते 4 कडेन स्थिर जावन घेवन उरता म्हळ कितें आमी हे तुमकां विशय सांगले. भगवद्गीतेंत वैके दान करचेक सांगिल्लें आसा दातव्यम इति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम म्हणून सांगिल्लें आसा. दान करका खंय करका की म्हळ्यार ते सात्विक दान म्हणून घेवका. देशे काले च पात्रे च योग्य देशांत वचून दिवका योग्य कालाचेर दिवका. पात्रता ताका ते पात्रता असल्यार मात्र क्रायटेरिया म्हणटाची हे उठूच आमी पळोवंक घेवन दिताच. एकदम दिवन घेवन दिले नंतर ताणें शिकेल मरे मागेल पयशान म्हणून कडेर तुमी हें करचें जायना. दिवचे पयलीं तुमी आलोचन करका ते स्थळांत हांव दिवेत की कितें नाजाल्यार त्या कालांत हांव दिवेत की कितें नाजाल्यार त्या व्यक्तीक पात्रता आसा की कितें. आतां हांगा पळया योग्य देश हे कुमटा म्हळ्यार तुमकां अवसूल समान हे कुमटा म्हळ्यार हांगा म्हाळसा संस्थान आसा म्हाळसा नारायणी देवी आसा तांगेल तांगेल कुळावीक आपणेल अवसूले गांव हे कुमटा म्हळ्यार. सो तशें आसतना अवसूले स्थानारी तुमी दान करता आसाची. देशे काले काल कसन की म्हळ्यार जिर्णोद्धार नवीन कट्टड निर्माण जाता आसा उठूची निर्माण जाले नंतर हांव आतां दान केलें म्हळ्यार वापरचें खंय. पोट्टा भूक आसतना जेवणा घाल म्हळ्यार अन्नदान केलें म्हळ्यार तेन्ना तो पोट तृप्त जाता. तृप्त आशिल्ले तसले व्यक्तीक वचून घेवन हांव तुका जेवणा घालता म्हळ्यार तो जेवत वे जेवणा. कोणाक गरज आसा रिक्वायरमेंट आसतना जर दान केलें योग्य कालाचेर दान केल्यार मात्र ते योग्य म्हणून घेता. तांकां जावंक आशिल्लें कट्टड निर्माण शांतेरी कृपा वास्तू जावंक आशिल्लें. सो योग्य कालाचेर दानी लोकान ते दान केलें. ना रे तुमी कट्टड बांदा हांव कडेर दिता म्हळ्यार अर्थच वे त्या समयाचेर दिल्यार मात्र ताका एक गौरव उरता. तातूंत देश योग्य स्थान काल नवीन कट्टड निर्माण आनी पात्रता देवस्थानाक जावंक आशिल्लें एक कट्टड निर्माण पात्रता आसा हे तिनीय खंय उरता
आणि थंय दान केलं म्हळ्यार तुमगेलें तें दान तें सात्विक दान म्हणून घेता म्हणून सांगिल्लें आसा. त्या निमित्तान जे जे दानी लोकांनी आपल्याला दान केलें तुमगेलें सर्व ही दान तें सात्विक दान जालें म्हणून तुमी सर्व लोकांना संतोष पावन घेवेत म्हळें की हांवें योग्य स्थानाचेर योग्य कालाचेर हांव दिलें. मागेलें दान एक बरें दानाक वापरचेक एक अवकाश तांकां मेळ्ळें म्हणून ताणें एक समाधान घेवचें तशी जाता. त्या न्हयशीची आमगेल्यान तूं दान कोण करता ताका ऑटोमॅटिकली एक गौरवाचें स्थान मेळटा, एक व्हड स्थान मेळटा ऑटोमॅटिकली. ताण जावन घेवका म्हूण ना. ताका एक उदाहरण म्हळ्यार मोड आनी समुद्र. तुमी केन्ना पळया समुद्राक तुमी वयर पळोवचें जातवे आकाशांत. समुद्र खंय आसा? कायम सकल आसा आनी मोड केन्ना वयर आसा. कित्याक तशी? चेंज करचें जायना. मोड तग्गू समुद्र वयरी अशी खंयी तुमकां हे प्रकृतींत पळोवचेक मेळना. समुद्र सकल उरता, मोड वयर उरता. कित्याक कशी? समुद्राक कितें तग्गू स्थान, मोडाक कितें वयरचें स्थान म्हळ्यार तांणी करचें तसलें कार्य. तांगेलें कार्य कसन की म्हळ्यार समुद्र कसन करता की म्हळ्यार खंय 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 तुल्यान उदक येता पळय तें खंयचेंय उदक उरो. न्हंयेन तुल्यान उदक येता नाजाल्यार आनी खंयच्यान तुल्यान उदक येता. प्रत्येक तुल्यान कित्याक की म्हळ्यार आयिल्लें प्रत्येक उदक लास्ट वचचें सागराक समुद्राक वता. सो खंयचें पावसा उदक तें समुद्राक गेलें, न्हंयचें उदक कसन आसा समुद्राक गेलें, झरी उदक कसन आसा समुद्राक गेलें. प्रत्येक उदक समुद्राक वता. आनी समुद्र कसन करता की म्हळ्यार कितलें कितलें उदक येता उठूची स्टोर करत उरता. बट एक हनी एक एम एल उदक वयकेची कोणाकची दान दिना. खाली संग्रह करता विना एक एम एल वयकेची कोणाकची दान करना. तेतकून ताजें स्थान कसन आसा सकल दवरलें. तूं घेवचें मात्र दिवचें ना. बट मोड कसन करता की म्हळ्यार तशी करना. मोड कसन करता की म्हळ्यार सुर्या कडच्यान खंय खंय उदक येता. वैशाख मास चैत्र मासांत शेके दिवसांत खंय खंय दिवसाची खंय खंय उदक उरता उठू तांडून घेता. सुर्या कडच्यान तांडून घेता. आनी आतां पावसाळी टायमार कसन आसा मोड निर्माण करून घेवन कसन शेकरण उदक घेतलें तांडून घेतलें वापस मोड जावन घेवन वापस तितले उदका रुपान वापस आमकां हे भुमीचेर दिता. म्हळ्यार एक सायडांतल्यान घेता आनी एक सायडांतल्यान दिता. त्या निमित्तान देवान ताका खंयचें स्थान दिलें? वयरचें स्थान दिलें. समुद्राक खंयचें स्थान दिलें? सकूच स्थान दिलें. खाली घेता उरता तातूंत तूं तग्गू उर. मोड एक सायडांतल्यान घेता आनी एक सायडांतल्यान दिता. हे दानी लोकांनी वयके तशी केलें. आपणेले जॉब आपणेले धंदे तुलेन तांणी इनकम घेतलें. तांणी तांकां जावक आशिल्लें संग्रह केले आनी केन्ना केन्ना अभिवृद्धी कार्य आयलें केन्ना केन्ना समाजाक गरज पडले तेन्ना तेन्ना आपणेल्या हातांतल्यान वापस दान केलें. त्या निमित्तान आयच्या दिवसाक स्वामेले उपस्थितींत तांकां गौरव मेळटा आसा. कित्याक की म्हळ्यार तांणी आज दान केलें तांकां एक स्वामेले उपस्थितींत सन्मान न्ही तांकां एक गौरव. मुखावेल दिवसांत आनीकची तांकां बरें जावका देवाला आशिर्वाद प्राप्त जावका स्वामेलेक आशिर्वाद प्राप्त जावका म्हळ्यार उद्देशान आयच्या दिवसाक हें कार्य जाल्लें आसा. मुखावेल दिवसांत असलेची एक धार्मीक कार्यक्रम सर्व लोकांना करत उरचे आनी हे कट्टडाचे मस्त एक उपयोग तुमकां आशिल्ले रुम्स की नाजाल्यार किचन की एक सुवेवस्थीत जावका म्हणल्यार उद्देश तुमकां आशिल्लो ते म्हालसा नारायणान बरे रितीन जावचे तशी तिणें अनुग्रह केल्लो आसा. कितले जाता आमी धार्मीक कार्यक्रम करत उरका. कित्याक की म्हळ्यार मरण जाले नंतर मनुष्य ताणें जिवनांत केलेलें कसनेय घेवन वचेक जायना. एक शर्ट वयके घेवन वचें जायना. नग्न जावन घेवन आयिल्लो नग्न जावन घेवन वता. एक नया पयस वयकेची घेवन वचेक जायना. कितले तुमी ताका प्रयत्न करा घेवन वचचें जायना. हेचीची आमी अनेक पंत सांगले. एक प्रवचनांतू एकलो मस्त एकलो श्रीमंत व्यक्ती येवन घेवन बसलो. तो प्रवचनकार कसन म्हणटा की म्हळ्यार जिवनांत जोडिल्ले कसनेय घेवन वचचें जायना म्हणून घेवन कितले कितले जोडिल्ले आसा कसनेय घेवन वचचें जायना म्हणून घेवन सांगलें. ते श्रीमंत व्यक्ती कसन दिसलें की म्हळ्यार
हे प्रवचनकार म्हाका पळोवन सांगता शिस्ता म्हणून तागेल भावन तशी की म्हळ्यार तो श्रीमंतू ताका भंय दिशे जाल्यार हांव इतलो जोडिल्लो आसा, इतले पयशे केल्ले आसा, इतले बँक बॅलन्स, इतले भांगर रुपये, कार बंगलो उठून दवरलो आसा, हो पळयल्यार काही घेवन वचचें जायना म्हणून हांगा सोडून घेवन वचचें न्ही म्हणटा. अशें न्ही म्हणटा आसा म्हणून कडेन ताका थोडे कसं न्हू हो कितें म्हणून सांगून गे न्हू थंय तुला उठून गेलो. म्हळ्यार चड कॅर घेतिल्लो ना. रात्री न्हिदेताना ताका भंय चाल जाले. त्या प्रवचनकारान सांगिल्ले विशय खरे जाले रे. हांव केलेलो उठ्ठो हांगा सोडून घेवन वचचें, कोटी गटले पयशे आसा, कसन करचें हांवें, घेवन वचचें जायना हांवें, कसनय तरी एक सोल्युशन काडका म्हळ्यार कितें रे ताणें एक एडवर्टायजमेंट घालें. एडवर्टायजमेंट कसन की म्हळ्यार खंयची व्यक्ती म्हाका मरणानंतर वैकेची ह्या उठूची भांगर रुपये ह्या उठू घेवन वचचें जावचें तशें उपाय कोण सांगता ताका हांव ताका एक 10% मागेले जोडील हांव ताका दिता म्हणून न्हू ताणें घोशण घालें. हे एक एडवर्टायजमेंट केलें. कोण म्हाका उपाय सांगता मरणानंतर वैके मागेल ओट्टू कसं पयशे भांगर हे कसकसन आयले ते वैके हांव घेवन वचचें तसले एक उपाय सांगता कोणें तरी. उपाय सांगले म्हण ताका 10% हांव जोडिल्लाचे ताका दिता म्हणून ताणें सांगलें. उट्टू लोकांना एडवर्टायजमेंट केल्या उट्टू केल्या लोकांक गोत आसा जायना. 100% जायना म्हणून तुमकां उट्टू लोकांक गोत आसा. किंतु एकलो व्यक्ती येता. एकलो व्यक्ती येवन गे न्हू तो सांगता पळय जाता करचेक जाता बट हांव सांगिल्लें तशी तूं आयकूं का. अडना जाता हांव आयकता म्हणून सांगिल्ताना तेन्ना ताका एक 2-3 प्रश्न विचारले. बाबा तूं आतां कुमटा कसा बा, तुका अमेरिका वच का, अमेरिकाक वच का जाल्यार तूं कसन करता. आतां थंय वचून गे न्हू तुका खरेदी करका, थंय तूं वास करका, कसन करता. तूं भारतीय, तूं भारतांतुल्यान अमेरिकाक वच का जाल्यार फस्ट कसन करता तो हां पयशे कसन आसा कन्वर्ट करून घेता. आमगेल्या भारतीय करन्सींतल्यान इंडियन रुपीजांतल्यान US डॉलराक कन्वर्ट करून घेता तो. त्या डॉलराक कन्वर्ट करून थंय तो वापरता. खंय अमेरिका वचून घेवन वापरता तो, हांगा वापरना. आमगेले हांगाचे पयशे कसन आसा थंय व्हरून घेवन कन्वर्ट करून घेवन अमेरिकान तूं थंय वापरता. कडेरी तो मनुश्य सांगता पळय तूं आतां भारतांत आसा, फाल्यां तूं मरण जाले नंतर भारतांत उरना, तूं खंय उरता वैकुंठ लोकांत उरता. सो वैकुंठ लोकांत तूं इंडियन रुपीज चलना. वैकुंठ लोकांत तूं इंडियन रुपीज चलना. तर थंय कशी कन्वर्ट करची की म्हळ्यार करन्सी कशी कन्वर्ट करचे वैकुंठ लोकां म्हळ्यार आत्ताच पळय भारतांत तूं 4 कडेन तुवें दान करका. 4 खंयचे गरीब खंयचे संस्था आसल्यार तांकां दी, कोणाक गरज आसा तांकां थोडे पयशे दी, देवस्थानाक थोडे दान कर. अशें न्ही उठू केलें म्हळ्यार तुगेले ते पयशे कसन आसा ते ऑटोमॅटिकली एक धार्मीक कार्य बरे सत्कर्म रुपारी तुगेले ते पयशे कन्वर्ट जाता. आनी तूं केन्ना स्वर्गाक की वैकुंठ लोकाक वता की पळय त्या सत्कर्मा निमित्तान तुगेले उठूची कार्य थंय जाता. त्या निमित्तान तुगेले उठू पयशे थंय कन्वर्ट जाता. तशी करून घ्या म्हणून सांगलो कडेन त्या दिवसा तुलेन आपणेल खिशे तुलेन ताणें उठू पयशे दान करचेक आरंभ केले. ते एक वाक्य आयकले निमित्तान ताणें मस्त कडेन दान केलें, मस्त कडेन ताणें देवस्थानाक दिलें, मस्त गरीब लोकांक ताणें जावका आशिल्ले उठू कट्टडांनी बांदून दिले. अशी बांदून घेवन ऑटोमॅटिकली तागेले सत्कर्म वाडत गेले. सत्कर्मा निमित्तानच तातूंत सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे म्हणून आमी सांगतात. सत्कर्म करत उरका. ते दान रुपान करेत ना जाल्यार दिवसा देवाले कसने सेव करून घेवन तुमी करेत. सो खंयचेय रुपारी सत्कर्म मात्र तुमगेले वट्टू घेवन वचचें जाता. बाकी खंयचें न्ही. तूं केल्लें कसने जिवितावधीन तूं केलेलें तसले कर्म मात्र तुगेले वट्टू मात्र घेवन वचेत विना बाकी कसनेची तूं घेवन वचचेक जायना. हेची ताणें सिंपल रुपार ताका सांगलें आनी त्या दिवसा तुवें दान करचेक आरंभ केलें. कित्याक की म्हळ्यार दान करचें तसले बुद्धी उट्टू लोकांक येना. आयलेर वैकेची स्थिर जावन घेवन उरना. आमी अनेक पंत सांगले सक्काळी ताका दिसता हे म्हाळसा नारायणीन तूं बिल्डींग जाता आसा 5 लाख दिवया म्हणून गे न्हू सक्काळी म्हण येता. कडेरी दनपारां जेवण केल्ले कुडेन हगूर चाल जाता 5 लाख दिवका हांवें 2.5 लाख दिल्यार पुरो जायना हांवें अशी चाल जाता. कडे हगूर च्या पिताना 2.5 लाख कितें मस्त लोक दिता आसा न्ही. हांव 1 लाख दिल्यार पुरो
कडे रात्री येताना नाका मुकाले आणि कसं नाही तरी जालताना असे आणि परत सेम सायकल अशीची दान करता मुळ कुडेनच पळय असल तरेचे चंचलता वाढत उरता त्यातकून दान करका म्हणून मन नाही कुठे पटणे दान कोण सोडका ते विचार करत गेलो कुडेनच पळय एक एक पंता मस्त नमुने चंचलता येऊन घेणू करका नाका इतलं करका तितलं करका आज करका फाल्या करका अशी म्हणून घेणू गोंधळ जाऊन घेणू काही करणं एक रायाला असताना तशी जाल्ले की रायान कसं सांग की म्हळ्यारी एक भायरी हांव एक आयदन दवरताची उठू लोकांना आपल्याला घरात तुलेन दूध हाण घेन घाल का म्हळे उठू लोकांना दूध हाण घाल का म्हळ कुडेन एक होड आयदन तू मस्त लोकांना दूध जात न्ही म्हणून अशी एक विचार रायाले बट राया गोत्त आशिल्ले हांगेले कसन बुद्धी म्हणून सो कसन जल की म्हळ्यारी गांवच उट्टू लोकांना दूध घाल का म्हणतना उट्टू लोकांना मन आणता कसन की म्हळ्यारी दूध धवे उरता न्ही दूध कशी धवे उरता ताण दूध घाल उरता हांव दूध घाल का म्हणना न्ही हांव थोडे उद्दा घाल्यार पुरनी धवे उरता सो उट्टू लोकांना आलोचन ते ताण दूध घाल उरता हांव थोडेची उद्दा घाल्यार पुरो म्हणून सो उट्टू लोकांना आलोचन अशी करत 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 लास्ट थंय तो आशिल्लो उद्दा मात्र दूध एक थंबही आयले ना कितें की म्हळ्यार उट्टू लोकांना आलोचन येची आशिल्लें तो दूध घाल उरता हांव उद्दा घालें हाण कसन आलो ताण दूध घाल उरता हांव उद्दा घालें सो उट्टू लोकांना आलोचन कोण करून घेनू त्या आयदनांत आशिल मात्र उद्दा विना हा दूध आयल ना सो दान करका म्हूण कुडेनच पळया हे रितीचे एक भावना येता तो करता न्ही आनी हांव करकावे असल रितीचे एक 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 पंता हे मनुष्य स्वभाव हे सहज जावन घेवन उट्टू लोकांक येना तेतकून शूर ते दान करतालो ते लाखांत एकलो म्हणून घेवन सांगिल्लो आसा बाकीचे तुमकां पंडीत 100 एकलो पंडीत मेळटालो नाजाल्यार एक विद्वांस 1000 एकलो विद्वांस मेळटालो किंतु दान करतालो लाखांत एकलो दान करतालो व्यक्ती मेळटा म्हणून घेवन शास्त्रकारान सांगिल्लो आसा तिसरेच कसन की म्हळ्यार दान दिले नंतर इदम न मम हे दिले नंतर हे मागेल न्हय म्हणले प्रतिज्ञा घेवन घेवन ताणें दान करचें प्रति एक देवाक आहुती घालताना वयकेची हांव दिता सा म्हणून तागेले म्हणून घेवन दिवका इदम न मम म्हणून घेवन भटमाम तुमगे कडच्यान सांगे सिता तुमी आयकल उरताले इदम न मम म्हणून घेवन हे वस्तू कसन दिले हे न मम मागेल न्हय म्हणून घेवन थंय सांगता ताणें प्रतिज्ञा करका तशीच दान केले नंतर ताजेर आनी वापस तुमगेले मोह ना दिले नंतर जालें तो कडेन पिंजून घालो ताण कडेन वायट करून घालो तो दुसरे कोणाक दिवो कसने तुमी उलोवचें जायना दिवचे पयले त्याची देशे काले पात्रता हे तुमी पळोवन घेवका दिले नंतर तुमी उलोवचें जायना आमी केन्ना सांगताची एक व्यक्ती एक भटमामाक बरे पुडू दान करता बरे बॉर्डर आशिल्ले बरे झरी बॉर्डर आशिल्ले दान करता दान करून अनेक म्हयने जाले नंतर खंयची एक कार्यक्रमाक ते यजमानान दिल्ली तसले पुडू निसून घेवन तो थंय वता ते दिवस त्या कार्यक्रमाक गेले तेन्ना तो भटमाम वयके आयलो आनी ते पुडू दिले यजमान वयके आयलो यजमान आनी तो वैदिक दोगी लोकांक भेट जाता यजमान भटमामा पळोवन जाले नंतर भटमाम हांव दिल्ली मुंड न्ही हे म्हणून घेवन सांगता दान करून जालें कृष्णार्पण करून जालें आनीक यजमानान तूं उड घासूं हें हांव दिल्लें म्हणून घेवन हें जायना दान केले नंतर आनी तुगेलें म्हणलें विशय ना तरी आनीकची त्या यजमानाक भटमाम हांव दिल्ली न्ही म्हणून घे हांव आनीक आसा न मम म्हणून घेवन जाले नंतर आनी परत तागेले मनान तो हांव दिल्लें हें एक चिंत आसा सो दान करतना केन्नाही ते दिले नंतर तुगेलें नांव गेलें तूं गेलें आनी म्हणून घेवन ना हां आतां तुमी सांगताले आतां हांगा वयर आनी नांव बरयलें तें कमिटीचें तांगेले उडगासा कितें तांणी बरयलें विना हा खंयचे दानी लोकान ते बरे म्हणून घेवन इन्सिस्ट करून उरका म्हळ्यार कितें न्ही हे कमिटी लोकांले एक प्रिती तांगेले एक विश्वासू तुमी एक केल्ला का एक गौरवा कितें ना एक 4 लोकांक एक इन्स्पिरेशन येवची कितें आमी बरयलें उरता विना हा ताण स्वता तागेले अपेक्षा ना हे हांव दिल ना मागेले जालें तें हांव आनी आतां तूं हें करना सो दानाचे विशय म्हळ्यार अशी सो इतलेक दानाक महत्व आसा सो जालें तितलें सत्कार्य दान करता म्हणून आमी सांगनाची खंयचे रितीर तुमकां जाता आनी अनेक लोक श्रमदान करताची
अनेक लोक तागेले पयशे असले पयशे दान करता, अनेक लोक अनेक रितीरी तो तागेले योगदान दिता. खंयचेय रितीरी सत्कर्म एक करत उरका म्हणलें हें मात्र चुकोवचें जायना. तसले एक सत्कर्म हांगाचे आढळीत मंडळीन केलेलं आसा. ते केलेले बद्दल आमी संतोष अभिव्यक्त करताची. आयच्या दिवसाक अनेक दानी लोक आयिल्ले आसाची, तशी अनेक समाज बांधव आयिल्ले आसाची. आयिल्ले सर्वही लोकांक देव सगळ्यांक बर घडोवो. आमगेले हे म्हाळसा नारायणी संस्थानाचे प्राकारांतू आढळीत मंडळी, वैदिक वृंद, दानी लोक, समाज बांधव तांगेल वैयक्तिक जीवनांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेले आशीर्वाद परभाषणाच्या मी मंगल घडयताची. श्रीकृष्णार्पणमस्तु.